मराठी चित्रपटसृष्टीचे विनोदवीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी आज अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे। कधी बाप नवरा तर कधी प्रेमळ मुलाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे। मित्रांनो, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना लॉरेन्झायटिस हा गंभीर आजार झाला आहे। या आजारात त्यांना बोलताही येत नाही आणि कधी आवाज पूर्णपणे गमवावा लागतो। सततचा त्रासदायक खोकला, घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, सुजलेल्या ग्रंथी, थकवा आणि वेदना असे या आजाराचे लक्षण आहेत। नुकत्याच एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांना लॉरेन्झायटिस हा आजार झाल्याचा खुलासा केला आहे। त्याला बोलताही येत नाही, म्हणून आम्हाला आमच्या नाटकाचे काही प्रयोग देखील रद्द करावे लागले आहेत। मात्र आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवणाऱ्या या अभिनेत्याला एवढा त्रास होताना बघून अनेकांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे। लाडके अभिनेते अशोक मामा सिनेविश्वात कधी परत येणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे। सध्या अशोक सराफ हे या आजाराशी झुंज देत आहेत, तर ते लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।